नमस्कार. 23 एप्रिल वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. हा योग या वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग असणार आहे. या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे हे काम करायचे आहे. सकाळीच तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. नशीब उजळेल आणि फक्त एका दिवसामध्ये इच्छापूर्ती होणार आहे. तर असा हा दिवा तुम्हाला सकाळीच कोठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका किंवा तुमच्या गुरूंचे नाव देखील लिहू शकता. गुरु म्हणजे गुरुवार आणि गुरुग्रहामध्ये बृहस्पती हा गुरु, जो ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचे कारक मानला आहे. त्यासोबतच पुष्य म्हणजे हे 27 नक्षत्रांपैकी 8वे नक्षत्र आहे. याला नक्षत्राचा राजा मानले गेलेले आहे. पुष्य नक्षत्राचा मूळ अर्थ होतो पोषण करणारा आणि अमृत म्हणजे याचा अर्थ असा होतो की शुभ फळ देणारा, ज्याचे परिणाम कधीही नष्ट होत नाहीत, अमर राहतात. अशा प्रकारे थोडक्यात जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा तयार होणाऱ्या या दुर्मिळ योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. याला सर्वार्थ सिद्धी योग देखील म्हणतात. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य यशस्वी होतेच, म्हणून याला स्वयंसिद्ध मुहूर्त देखील मानले जाते. या मुहूर्तावर घेतलेली कोणतीही वस्तू, उदाहरणार्थ सोने, जमीन, या घरामध्ये कायम टिकत असतात, त्यांची वाढ होते. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हा दिवस साधासुद्धा नाही आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. गुरुपुष्यामृत योग हा क्वचितच दिवशी येत असतो. वर्षातून 2 ते 3 वेळेसच हा योग येत असतो. त्यामुळे तुम्ही ही संधी अजिबात सोडायची नाही आहे. या दिवशी फक्त तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये मी एक वस्तू देखील सांगणार आहे, ती टाकायची आहे. खूप सोपा उपाय आहे, पण अत्यंत प्रभावी आहे. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य हे वाया जात नाही, म्हणून तुम्हाला हा साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. या मुहूर्तावर घेतलेली कोणतीही वस्तू देखील कायम टिकून राहत असते. हा योग माता लक्ष्मी आणि गुरुग्रहाच्या आशीर्वादाने युक्त परिपूर्ण असतो. त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीसाठी देखील सर्वोत्तम काळ हा मानला जातो. या योगामध्ये इतर अनेक अशुभ योगांचा प्रभाव नष्ट करण्याची शक्ती असते. इतका प्रभावी दिवस असल्यानंतर तुम्हाला ही संधीही सोडायची नाही आहे. या दिवशी गुरुमंत्राचा जप करणे, आध्यात्मिक गुरूंची सेवा करणे, नवीन विद्या ग्रहण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जरी हा योग अत्यंत शुभ असला तरी या दिवशी विवाह म्हणजे लग्न केले जात नाही, कारण पुष्य नक्षत्राला विवाह हा वर्ज्य मानला गेलेला आहे. तर 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जाणारा आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी हे काम करायचे आहे. त्यासोबतच या दिवशी योग्य वेळी सोने, चांदी खरेदी करणे, मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, घर, वाहन खरेदी करणे हे देखील शुभ आहे. हा केवळ खरेदीचा दिवस नसून आध्यात्मिक प्रगती, उपासना, साधना, सेवा, उपाय करण्यासाठी देखील विशेष मानला जातो. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गुरुवारी 23 एप्रिल रोजी सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आवर्जून चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि थोडेसे तुम्ही खडे मीठ किंवा संदैव मीठ टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचे आहे. यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते. त्यासोबतच गुरुवारी पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने गुरुग्रह हा मजबूत होत असतो. स्नान करून झाल्यानंतर घरातील मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे. उंबरठ्यावर तुम्हाला या दिवशी लेपन देखील आवर्जून करायचे आहे. त्यासोबतच गोमूत्र आणि हळदीने एकत्र करून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जर स्वस्तिक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काढले तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरी कायम येणार आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून हा उपाय देखील आवर्जून करायचा आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची विशेष पूजा करायची आहे. कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे. कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी तुम्ही जितकी जास्तीत जास्त सेवा कराल तितके तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होत असते, कारण हा योग क्वचितच येत असतो. त्यासोबतच घर आणि अंगणात हळद आणि गोमूत्र मिश्रित जर तुम्ही पाणी शिंपडले तर नकारात्मकता दूर होते. एका तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि गोमूत्र थोडेसे टाकायचे आहे.
तुमच्या अंगणात, तुमच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर सर्वत्र घरभर जरी तुम्ही थोडे थोडे हे पाणी शिंपडले तर नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल. त्यासोबत अजून एक महत्त्वाचा उपाय, किचनमधील भिंतीवर देखील तुम्हाला स्वच्छ भिंत करून तिथे थोडीशी वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि थोडेसे तूप टाकायचे आहे आणि याने तुम्हाला त्या भिंतीवर एक स्वस्तिक काढायचे आहे. त्यासोबतच या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आहे. हा देखील उपाय अतिशय प्रभावी ठरणार आहे. तुम्ही यातील कोणतेही उपाय चुकवू नकात, अत्यंत महत्त्वाचे आहेत. तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी असा तुपाचा दिवा जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लावला तर अन्नपूर्णा देवीचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. सुख, समृद्धी, धन, सौभाग्य प्राप्ती होईल. तर या दिवशी तुम्हाला अजून काय करायचे आहे आणि काय नाही, तर सोने चांदी खरेदी करणे, लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ आहे. पूजा, जप, तप आणि दान आवर्जून करायचे आहे. नवीन गुंतवणूक या दिवशी केली तर शुभ ठरेल. त्यासोबतच या दिवशी काय टाळायचे आहे, शक्यतो तामसिक पदार्थाचे सेवन या दिवशी टाळा. वादविवाद, भांडणे या दिवशी टाळायचे आहेत. या दिवशी जास्तीत जास्त सकारात्मक विचार, मंत्र, जप, सेवा ह्या करायच्या आहेत. वेळ न वाया घालवता मी तुम्हाला सुरुवातीलाच 2 ते 3 उपाय अतिशय प्रभावी सांगितलेले आहेत. तर हे उपाय तुम्हाला सकाळीच करायचे आहेत. स्नान झाले की लगेचच तुम्ही देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर हे उपाय लगेचच करू शकता आणि त्यासोबतच असा हा दिवा देखील लावायचा आहे. दिव्याच्या उपायाला फारसा वेळ लागणारा नाही आहे आणि सांगायला देखील वेळ लागणारा नाही आहे, परंतु आधीचे जे उपाय सांगितलेले आहेत ते देखील अतिशय महत्त्वाचे आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता दिव्याचा उपाय आपण लगेच बघूयात. कारण या दिवशी केलेली कोणती साधना, नामजप, दानधर्म आणि तुम्ही जे काही उपाय कराल त्याचे अनेक पटीने फळ प्राप्त होणार आहे. या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वास करत असते. कारण गुरुपुष्यामृत योग हा साक्षात माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे. म्हणून तुम्हाला लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठीच हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील, खूप कष्ट आणि मेहनत करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे, काही कामांमध्ये असंख्य अडथळे येत आहेत किंवा घरामध्ये अमाप पैसा येतो, पैसा भरपूर येतो म्हणजे आवक भरपूर आहे परंतु स्थिर नाही आहे, घराच्या बाहेर कोणत्या ना कोणत्या कारणाने छोट्या छोट्या कारणासाठी भरपूर पैसा खर्च करणे, आजारपणामध्ये जाणे, अशा असंख्य समस्या असतील, घरामध्ये नकारात्मक विचार येणे, वातावरण घरातील अस्वस्थ वाटणे, या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे हा दिव्याचा उपाय आहे. कारण दिवा हा ज्ञानाचे, सकारात्मकतेचे प्रतीक आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. त्यामुळे शिक्षणाची सुरुवात, गुरुमंत्र घेणे किंवा नवीन कौशल्य शिकणे यासाठी देखील हा दिवस खूप फलदायी मानला जाणार आहे. आणि गुरुवारी तुम्ही असा हा दिवा लावला तर तुमच्या मुलांची देखील अभ्यासात प्रगती होईल. कारण दिवा हा ज्ञानाचे, प्रकाशाचे, सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि गुरुवार आहे. हा योग आणि गुरुपुष्यामृत योग देखील आहे. हा योग पुन्हा येत नसतो, क्वचितच दिवशी हा योग येतो. म्हणून तुम्ही याचा पूर्णपणे उपयोग करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि या दिवशी फक्त असा एक दिवा लावायचा आहे. सुरुवातीचे मी तुम्हाला उपाय सांगितलेले विसरू नका, ते उपाय देखील आवर्जून करा. पण हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. चला तर बघूयात कोणता उपाय आहे. तर हा उपाय तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 12 वाजेपर्यंत कधीही करता येईल. सकाळीच लवकरात लवकर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाणार त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे कायम असतील. तर हा उपाय तुम्हाला सकाळीच या वेळेत करायचा आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला दिवा लागण्याच्या वेळेला श्रीसूक्ताचे पठण एक वेळेला करायचे आहे. गुरु मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. साक्षात दत्तगुरूंचे आणि माता लक्ष्मीचे दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतील. तर हा उपाय करताना तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. घरातील वातावरण हे सकारात्मक असावे. तुम्ही तुमची देवघरातील पूजा झाल्यानंतर लगेचच हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल. कारण सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये घरामध्ये यावेळेस असते. देवासमोर आसन टाकून बसायचे आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्यानंतर त्यामध्ये गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. गाईचे नसेल तर मग शुद्ध तूप दुसरे टाकले तरीही चालेल. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळाच्या साळी असतात त्या घ्यायच्या आहेत, ज्याला सातू म्हणतात. सातू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तांदूळाच्या साळी नसतील तर मग गव्हाच्या साळी घेतल्या तरीही चालेल आणि त्याही नसतील तर मग तुम्ही हरभरा डाळ घेऊ शकता. थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे.
कारण गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या डाळीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे तुम्हाला इथं हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घ्यायची आहे. तर तुम्हाला दिवा हा त्या डिशमध्ये ठेवायचा आहे. दिव्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे. ज्या दिव्यातील वाती आहेत त्याला देखील थोडेसे हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. डिशमध्ये दिवा ठेवल्यानंतर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. नमस्कार करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड तांदूळ टाकायचा आहे. त्यानंतर 2 काळी मिरी टाकायची आहेत. काळी मिरी ही दारिद्र्यनाशक असतात. तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. गुरुपुष्यामृताच्या योगावर तुम्ही जर दिवा आणि काळी मिरी एकत्र वापरून हा उपाय केला तर प्रामुख्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही पूर्णतः नष्ट होते. आर्थिक अडथळे संपवण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. तर तुम्हाला गाईचे तूप मिळाले तर आवर्जून टाका, नाही तर मग म्हशीचे तूप तुम्हाला चांगले तूप टाकायचे आहे. तेही नसेल तर मोहरीचे तेल घ्या. ह्या प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्ही त्यासोबतच अजून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर असाच मातीची पंती घेऊन दिवा तयार करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काळी मिरी 60 टाकायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. यामुळे पैशाची तंगी दूर होते, शत्रूंपासून संरक्षण होते. काळी मिरीला शनिदेवाशी संबंधित मानले जाते. गुरुपुष्यामृत योगावर दिव्यात मिरी टाकून जाळल्याने घरातील वास्तुदोष कमी होतो, सकारात्मकता जास्त वाढते. त्यासोबतच अडकलेली कामे मार्गी लागतात. या दिवशी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये 7 काळी मिरी टाकली तर आणि त्यानंतर तुम्ही ओम शन शनिश्चराय नमः किंवा मग तुम्ही तुमच्या गुरूंचा जप किंवा तुम्ही कोणताही कुलदैवतेचा जप जरी केला तरी तुम्हाला त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. तर तुम्हाला जो सुरुवातीला मी दिवा सांगितलेला आहे तो तुपाचा लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ टाकायचा आहे आणि काळी मिरी टाकायची आहेत. किती ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहेत. आणि असा एक दिवा लावायचा आहे ज्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता. त्यामध्ये 7 काळी मिरी टाकायची आहे. हा देखील उपाय लाभदायक ठरणार आहे. तर मी तुम्हाला हा दुसरा जो उपाय सांगितलेला आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. यामध्ये फक्त मोहरीचे तेल आणि त्यामध्ये 7 काळी मिरी टाकायची आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा तुम्ही लावू शकता. त्यानंतर जो पहिला उपाय आहे त्यामध्ये 1 अखंड तांदूळ, त्यामध्ये 2 काळी मिरी आणि त्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात आणि त्यासोबतच तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल व्हायचे आहे. जो मी तुम्हाला पहिला दिवा लावायला सांगितलेला आहे तो तुम्हाला देवघरातच प्रज्वलित करायचा आहे आणि दुसरा दिवा जो सांगितलेला आहे तो मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायचा आहे. तुमच्या लक्षात उपाय आलेले असतील. सविस्तर व्हिडिओ शांतपणे ऐका. नक्कीच तुम्हाला हे उपाय व्यवस्थितपणे बघायला मिळतील. कारण मी दोन्ही उपाय एकत्रच सांगितलेले आहेत. जास्तीत जास्त लवकर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही शांतपणे हा व्हिडिओ ऐका आणि हे उपाय आवर्जून करा. त्यासोबतच तुम्ही हे उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मकता, वास्तुदोष सर्वतः नष्ट होतो आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखशांती लाभते. इच्छापूर्ती देखील लवकर होणार आहे. तर तुम्ही देवाजवळ जो दिवा लावलेला आहे तो लावल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून कमलात्मक मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला जप करायचा आहे किंवा ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील तुम्ही जप करू शकता. हा देखील केला तरीही चालेल. 11 वेळेस हा जप करायचा आहे. 1 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे. 1 वेळेला लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. शक्य झाल्यास 1 वेळेला श्री सुक्तमचे पठण करायचे आहे. 16 वेळेला तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि कमलात्मक मंत्र देखील तुम्ही 16 वेळेला म्हटला तरीही उत्तम ठरेल. तर दिवसभर तुम्हाला हा दिवा तसाच ठेवायचा आहे. सकाळी लावलेला असेल तर दिवसभर तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन, घरातील सर्व जे काही समस्या आहेत त्या दूर होऊन तू माझ्या घरामध्ये कायम प्रवेश करावा, सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. दिवसभर हा दिवा तसाच ठेवायचा आहे. दिवा जर शांत झाला तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा तेल टाकून प्रज्वलित करू शकता. त्यानंतर संध्याकाळीही तसंच राहू द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी यातील सर्व साहित्य तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. तुम्ही ज्या साडी घेतलेल्या असतील त्या तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही डाळ घेतलेली असेल तर तुम्ही ते गाईला खाऊ घातली तरीही चालेल किंवा कोणाच्या पायंदळी येणार नाही असे झाडाच्या खाली नेऊन टाकली तरीही चालेल. यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला एक दिवा तुळशीजवळ देखील लावायचा आहे आणि तो तुपाचा लावायचा आहे. माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये कायम वास करेल कारण भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. या दिवशी तुम्ही असा एक तुपाचा दिवा जर तुळशीजवळ लावला तर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. सुतक असेल तर हा घरामध्ये कोणालाही उपाय करता येणार नाही. जर मासिक धर्म स्त्रियांना असेल तर इतर
कोणीही व्यक्तींनी हा उपाय केला तरीही नक्कीच उत्तम ठरेल. साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील ज्या घरामध्ये हा उपाय होणार आहे. आवर्जून करा, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि अर्थातच सुरुवातीचे दोन्ही उपाय आणि शेवटचे हे दोन्ही दिव्यांचे उपाय आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.